हरभऱ्याची भाजी। तर पातळ अशी हरभऱ्याची भाजी आज करणार आहे। वाळवलेली आहे हरभऱ्याची भाजी ही, आणि खायला पण चांगली, खूप चांगली लागते हरभऱ्याची भाजी। कोणाकोणाला आवडते कमेंट मध्ये नक्की सांगा, कमेंट्स करा आणि सांगा मला। पातळ भाजी, हरभऱ्याची वाळवलेली पातळ भाजी कोणाला कोणाला आवडते। तर आता मी करणार आहे पातळ भाजी, चला करूया आपण। तर आता तेल ओतलेलं आहे त्यात, आता आपण मोहरी टाकूया। मोहरी जरा तडतडून द्यायची। तडतडायला लागली मोहरी। जिरं टाकूया आपण। जिरं पण भाजलेत। लसूण टाकूया। लसूण टाकला की जरा थोडीशी हळद टाकायची, आणि एक धना पावडर, चटणी टाकूया। मिक्स करून घेऊया। नंतर पाणी ओतूया त्यात, जेवढं आपल्याला खायचं आहे तेवढंच पाणी ओतायचं। कोण हिरव्या मिरच्याची करतं, कोण चटणीची, लाल लाल चटणीची करतं। तर शेंगदाण्याचं कूट टाकूया। शेंगदाण्याच्या कुटाशिवाय चव नाही भाजीला। याला उकळी येऊन द्यायची, उकळीत भाजी टाकायची आपण। तर 2 मिनिटं उकळी येऊन देऊ द्या। तर आता 2 मिनिटं झालेले आहेत। आता उकळीत आपण भाजी टाकूया। अशी भाजी टाकायची, हलवत राहायचं। अशी भाजी टाकायची, हलवत राहायचं। 2 मिनिटं होऊन गेलेत। बघा कलर बदलला भाजीचा, आधी लाल होता, आता बघा हिरवा दिसायला लागला। ओली भाजी तोडून ठेवायची, सुकवायची, त्याची पानं हे करून घ्यायची, जरा चुरा करायचा, देठ काढायची, म्हणजे आपल्याला एक वर्षभर खायला होत्या, कारण सीझन बाय सीझन असते भाजी। तुम्हाला आवडते का कमेंट मध्ये सांगा नक्की। आम्हाला ओली पण आवडती, वाळकी पण आवडती भाजी। आता 10 मिनिटं एक शिजवायची ह्याला। आता 10 मिनिटं झाली ते बघा। आता
भाजी आपली तयार आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा. कशी लागते ते कमेंट मध्ये सांगा. चला बाय. नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटू.